या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान म्हणजे म्हणून आमचे जनरल सेक्रेटरी श्री डॉ सावयकर तसे म्हजे मित्र श्री रोहन खवटे सहभागी झाले असतात. विषय काही गोंयांत काही विषय जे हल्लीच्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान तकलीवर करपाक लागल्या. ते हांव राजकारणात सादारणशे फाटल्यान 30-40 वर्सां आसा आनी बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांच्या खाली हांवें काम केल्लें आसा. आनीक म्हजे अनुभवानुसार त्या मुख्यमंत्र्या वयलें एडमिनिस्ट्रेशन हांवें पळयलां. हातूंत भितर जितले मुख्यमंत्री 5-6-7-8 जाण तेंचे अनुभवाक आयले तातूंतल्यान प्रामुख्यान पयलींचे मुख्यमंत्री श्री राणी हांचे शासन एक बरें आशिल्लें. त्यानंतर मागीर मनोहरभाई पर्रीकर हांचेय शासन जे हाताच्या शासनांत हांव जरी मिनिस्टर जरी नाशिल्लो त्याच MLA म्हणून तांचे शासन पद्दती आशिल्ली पयलीं त्या लागींच्यान अनुभवली. आनी आतां हल्लीच्या काळांत म्हणजे फाटल्या 1 वर्सां डॉ प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून तांच्या कॅबिनेटी भितर सरकार कामगार करता. म्हाका सांगन दिसता की डॉ प्रमोद सावंत जे आसा पळय फाटल्या 1 वर्सां मुख्यमंत्री म्हणून एक बरे पद्दतीन गोंयाचें शासन दिवपाक जाय ताचे हर तरेचे प्रयत्न करून ते करपाक पळयतात. आनी तांचे एक सहकारी म्हणून आनी सिनियर एक व्यक्ती म्हणून म्हाका मनात आयलें की तांचे बद्दल जे आज कितें एखादी गलिच्छ राजकारणा संबंधी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान चलता ताजेर हांवें थोडें भाश्य करपाक जाय आशिल्लें. उदाहरणार्थ लँड ग्रॅबिंग हो विशय जो फाटल्या सादारणशे 2-2.5 वर्सां गोंयांत आमी आयकतात. पयलींच खेपें पळयलें की एक मुख्यमंत्र्यान स्वताच्या माध्यमांतल्यान तशें लँड ग्रॅबिंगाचो जेन्ना विशय तांचे कडेन आयलो ते सगळे सब रजिस्ट्रार ऑफिस वगैरे वगैरे हातूंतल्यान ही माहिती गोळा करून घेतली. लोकांचे नंतर मागीर काही कंप्लेन्स येवपाक लागल्यो आनी हो विशय जो आसा पळय न्ही तो म्हणजे दिसता मुखाल्ले एक सादारणशे 5-6 म्हयन्या भितर किंवा वर्स भितर तो निस्तारतलो. एक प्रामुख्यान पयलीं म्हटल्यार कितें की जे वायट कृत्य चलताले पळय न्ही बेनामी दुसऱ्याची जमीन जो खंय परदेशांत आसा आनी खंय दुसरे कडेन आसा त्या मनशाची जमीन बनावट कागदपत्रां करून ती बळकावप आनी मागीर भलत्याकच विकून उडोवप हो जो प्रकार चलतालो पळय न्ही खबर ना की कितले वर्सां पयलीं चलतालो अशें. पूण जेन्ना हे नजरेक आयलें तेन्ना माननीय मुख्यमंत्र्यान ह्या विशयात सामकें स्वता लक्ष घातलें. आमचे कडेन 1-2दा हो विशय आयलो डिस्कशनाक कॅबिनेटच्या भायर आनीक 631 एप्लिकेशन लोकांची कंप्लेन्स आयली त्या संबंधी. तातूंतले फक्त आज 42 कंप्लेन्स अंडर प्रोसेस आसात. बाकीचे जवळ फायनल जाल्ले आसा. आनीक ह्या सगळ्या प्रोसेसा भितर म्हणजे कशें न्यूट्रल पद्दतीन हांगसर काम चलिल्लें आसा आनी त्या अनुसार जवळ 54 सुमार लोकांक हांगसरल्यान अरेस्ट जाले हे एकंदर सगळ्या प्रोसेसा भितर. आनी हे अरेस्ट जे आसा पळय न्ही ते अशेंच म्हणजे उठसूट अरेस्ट करून सारकी ताची शहानिशा करून आनी त्या बरोबरच इवन तातूंत भितर समजा एखादी अधिकारी आसले जर जाय जाल्यार ते सुद्दां तातूंत सस्पेंड जाल्ले आसा अरेस्ट जाल्ले आसा. अशें जवळ 6 अधिकारी जे आसा पळय न्ही तातूंत अरेस्ट जाल्ले आसा सस्पेंड जाल्ले आसा. म्हाका सांगन दिसता तें अशें की गोंयच्या कल्याणा खातीर गोंयच्या बऱ्या खातीर जे कितें विशय आसा पळय न्ही ते विशय माननीय मुख्यमंत्री जे आसा पळय न्ही बरे विशय हाताळटात हे अनुभव घेता. कारण आठवड्यांतल्यान 1-2-3 तरी मेळप जाता आनी तसोच विशय मागीर आमचे पोर्टफोलिओस आसा. म्हाका एकदम पुराय खबर ना पूण हांव पोटांत हांव सांगूंक शकता तें अशें. हांवें फाटल्या 6 म्हयन्या भितर म्हज्या शिरोड्या मतदारसंघात एंटायर अंडरग्रावंड केबलिंग करून दिलां. आतां सुभाष रोडे एकूच मतदारसंघ आसचे ना अशे साबार मतदारसंघ आसतले ज्या मतदारसंघांतल्यान फाटल्या सादारणशे 6 ते 8 म्हयन्याक अंडरग्रावंड केबलिंग जाल्लें आसा. जे प्रोविजन आमी मुखाल्ल्या 50 ते 100 वर्सां खातीर करतात म्हटल्यार आतां जेणे करून ओव्हरहेड लायन जे आशिल्ले पळय 11 केवी केबल 63 केवी केबल जे आसा पळय ते सगळे पुसून काडून अंडरग्रावंड केबलिंग करपाचें आनी लोकांक 24/7 ही सप्लाय जी आसा पळय न्ही पावर सप्लाय ही गावपाक जाय. आतां ह्या प्रोसेसा भितर म्हजो स्वताचो अनुभव सांगता. ह्या प्रोसेसा भितर म्हणजे शिरोडेच्या रस्त्याक फाटल्या 15 वर्सांक केन्नाच हें नाशिल्लें कोण नाशिल्ले पोर्टफोलिओस जाय ते एक खेपेक कांय ठिकाणी म्हाका पोर्टफोलिओस दिसले. उदाहरणार्थ बोरयाक डॉक्टर सावकाराच्या हॉस्पिटलाच्या मुखार किंवा ताजे नंतर मागीर आमची मांडोळी पॅलेस आसा ताजे मुखार थंय फर्स्ट टायम. तशें मॅकडॉल फॅक्टरी आसा पळय ती मॅकडॉल फॅक्टरी. आतां हें जेन्ना चित्र म्हाका हांगसर म्हजेच खुद्द मतदारसंघात दिसता
आणि आटोकाट प्रयत्न करून आय एम ट्रायंग टू हॅव अ व्हेरी फिनिश सर्फेस फॉर जनरल पब्लिक, म्हणजे तांकां त्रास जावचे अशें. तर अशेच पद्दतीन बाकीच्या मतदारसंघांनी, उदाहरणार्थ मडकयच्या मतदारसंघात, कारण थंय बी मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड केबलिंग जाल्लें आसा. लक्षात घेवपाक जाय आमी की अशे प्रकारे एक्सपेंडिचर खर्च करून म्हणजे जवळ म्हणजे हितून तर म्हाका दिसता 200 कोटी वयर खर्च जाल्ले आसा मडकयच्या मतदारसंघात. कारण हो दीस इज वन टायम एक्सपेंडिचर. हो एक्सपिरियन्स जालो की मुखाल्ल्या 20 वर्सां, 30 वर्सां, 40 वर्सांक आमकां पॉवर सप्लाय प्रॉब्लेम आसचे ना. आणि म्हणूनच म्हाका दिसता की हे असे काही विशय जे आसात, IPP म्हणटा, IPP ह्या माध्यमांतल्यान आमकां जमीन जी सरकारान काही आस्थापनाक दिल्ली आसा, एखादी तातूंत समजाच अशें जरी की सामकें विघातक कितें आसा जर जाय, म्हाका दिसता की आमचे मुख्यमंत्री आसा न्ही सारके ओपन आसात त्या संबंधी डिसिजन घेवपाक. आणि म्हणूनच आयच्या प्रेस कॉन्फरन्स निमित्तान की वी आर ऑल टुगेदर, आमी 12 मंत्री आमच्या मुख्यमंत्र्या बरोबर, 11 मंत्री मुख्यमंत्र्या बरोबर सॉलिडॅरी उबे आसात. असे काही विघातक आणि हांव अशें म्हणन की वायट हातूंतल्यान जो कितें सोशल मिडियाचे खेळ चलिल्लो आसा तो जावचो अशा प्रकारची नबळायेची म्हजी विनंती. कारण एक लक्षात घेवपाक जाय, तातूंतल्यान मायंड डायवर्शन जाता आणि जे कितें क्रिएटिव्हिटी आनी कन्स्ट्रक्टीव काम आमकां राज्या संबंधी करपाक जाय, आमच्या प्रांता संबंधी करपाक जाय, ताका खीळ बसता. हें जावपाक जायना अशें खंयचोय सुज्ञ नागरीक जो आसा पळय तो म्हणटलो आणि मागतलोय बी. आणि त्या नदरेन म्हजी अपील आसा तमाम गोमंतकी भावांक की गोंयची कन्स्ट्रक्टीव बांदावळी जी करपाक जाय न्ही त्या संबंधी तुमी आमी सगळ्यांनी सूचना करच्यो, नक्कीच हातूंत दुबावूच ना, बऱ्यो सूचना करच्यो. आणि वी आर ऑलवेज वेलकम देट. म्हाका खूब वेळा पत्रकार म्हजी डिपार्टमेंटा संबंधी ते मागीर कॉर्पोरेशन आसूं किंवा आमच्या WID आसूं विचारता, सांगतात, आनी आय एम ऑलवेज ओपन फॉर दॅट. सो म्हाका दिसता की हो विशय जो आसा पळय न्ही, ह्या विशयाचेर आमी आनी चड लावून धरपाचें ना. कारण एकंदरीत लक्षात घेवपाक जाय, टायम इज व्हेरी शॉर्ट आनी टायम इज व्हेरी प्रेशियस. आणि त्यामुळे त्या कमी कालावधी भितर गोंयचे हांव अशें डेव्हलपमेंट जो आसा पळय, समृद्धीकरण जे आसा पळय आमी करपाक पळोवपाक जाय. हांव विनंती करता म्हजे मित्र बाब रोहन खंवटे आसा पळय न्ही, तांकांय बीन तांचे मत जे आसा पळय ह्या एकंदरीत विशया संबंधी तें थोडेशें गलिच्छ राजकारण, म्हजे मतान थोडेशें गलिच्छ राजकारण. हांवें अशें प्रकारचें राजकारण केन्ना सहसा पळोवना. सुभाष भाऊन आता आपले मनोगत जे व्यक्त केला त्या माध्यमांतल्यान फुडें वता आसतना एक आमी समजून घेवपाक जाय की आज आमी आउट ऑफ 40 मेंबर्स इन द असेंब्ली 33 आर इन द रुलिंग, 7 आर इन द ऑपोजिशन. विशय खूब एडिशनल जे आसात गोंया खातीर खूब म्हत्वाचे, ताजेर भर दिवन डबल इंजिन सरकार हाजो फायदो आमकां कितलो जाता हे मुख्यमंत्री पळोवन सेंटराचो हेल्प घेवन we are trying to find solutions in the long run for the state of Goa. हालींच्या हालीं असेंब्ली पयर जाली आणि त्या असेंब्लीच्या माध्यमान खुबशे विशय डिस्कस जाले. असेंब्लीचो फोरम घेवन आज ऑपोजिशन वेगळे वेगळे विशयाचेर जे उलयल्ले ताजेर सोशल मिडिया मेसेजीस, बाकीच्यो व्हिडिओज बाकी तरेतरेचे चालूच आसा. तातूंत पळयतल्यार एक जाता की थोडे अनसॅटिस्फायड लोक जे आसता जांचे कडेन विशय ना तेच हे स्टोरी तयार करता काय. जेन्ना एलिगेशन्स घालता तेन्ना ताका फाटल्यान कोणा कांयच बेज ना, ते एलिगेशन्स घालप सोशल मिडिया म्हणटा ती एक डबल एजेड स्वॉर्ड. एलिगेशन्स घालता आसतना आर्टिकल्स येतात, व्हिडिओज येतात जे सर्क्युलेशनान आसा स्पेसिफिकली टार्गेटिंग आवर चीफ मिनिस्टर, म्हाका इज हायली कंडेमेबल. तातूंत तथ्य आसा जाल्यार उलोवप वेगळी गजाल आसा. आरोप करप आनी ताजेर मागीर फुडें कांयच करप ना, तेच आरोपाचे सोशल मिडिया मेसेजीस जावप आणि त्यो सोशल मेसेजीस जावन व्हिडिओ जावप हे म्हाका दिसता आमचे गोंय सारकेले स्मॉल राज्यान जेन्ना मुख्यमंत्री सगळ्यांक घेवन फुडें वता तेन्ना आमचें कर्तव्य आसता की आपलें काम करीत आमी फुडें वचप. प्रोटोकॉलाचे विशय आयले, प्रोटोकॉलाचे ट्रान्सपोर्टेशनाचे विशय आयले. आय एम नॉट होल्डिंग दॅट पोर्टफोलिओ, पूण प्रोटोकॉल हॅज टू बी हँडल्ड एज अ प्रोटोकॉल. आमी समज गोंय राज्य पर्यटन म्हणटा आसतना अतिथी देवो भव म्हणटा, तर ते अतिथी देवो भव म्हणटा टुरिस्ट जेन्ना आमी म्हणटा गॉड म्हणून, जाल्यार खंयचोय गेस्ट आयलो वी हॅव टू ट्रीट हिम एंड गिव हॉस्पिटॅलिटी इन दॅट पर्टिक्युलर मॅनर. ताका अरेंजमेंट करप, ताका ट्रान्सपोर्टेशन दवरप, बाकीची ही सदांच दवरिल्ली आसा. आनी हे इट इज नॉट रिलेटेड टू 2.5 years ऑफ गव्हर्नमेंट. लिबरेशन जाल्ल्या जितले सरकार आयले तांचे टोटल मारून कॅल्क्युलेशन करून पळोवचें पडटलें की कोणें ट्रान्सपोर्टेशनाक कितें दिलें म्हणून. विशय जे म्हत्वाचे आसा घेवप इतलेंच आमकांय खबर आसा. आमी सरकार सक्षम आसा अंडर डॉक्टर प्रमोद सावंत
आणि डॉक्टर प्रमोद सावंत has kept his doors open for every MLA, minister and the common man to come and discuss the issues which are in the interest of the state of Goa. So ज्यांना एकदा accessibility becomes such a easy tool की ते प्रश्न चढ येऊंक लागतात आणि ताच्या खातीर जेन्ना व्हिडिओ सर्क्युलेशनाक वचपाक लागता एक तो आयलो 40 लाखाचे लाडू काय कितें सादो मोटिव रायट wrong English used in some forum and made into a right message sometimes talks differently. जे आमच्या चवथीक दिवाळीक क्रिसमसाक जे सरकार नाल्यार मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान जी भेट वस्तू वताय स्वीट्स मेड बाय द सेल्फ हेल्प ग्रुप्स विमेन एम्पावरमेंट म्हणून सगळे उलयता महिला सशक्तीकरण तांकां ऑर्डर दिल्ली आसता आनी त्या एजन्सीक समज पयशे दिल्ले हांव ती जस्टिफाय करूंक वचना पण हांव एकूच सांगूंक सोदता की हे माध्यम जे दिता ताजेर ते लाडवाचेर दाखोवप आनी ताजेर एक व्हिडिओ करप सो द ओवरऑल मेसेज गोज डिफरंट देन वॉट द इंटेंट ऑफ द गव्हर्नमेंट वॉज एक वाटेन सेल्फ हेल्प ग्रुप महिलांक सपोर्ट दिलो आनी तांकां तांचे आसा ते खाण घेतलें आनी सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट केलें हे एक समज काम केलें जाल्यार ताजेर एक प्रश्न आयलो अशे प्रश्न काडून गेले जाल्यार प्रिवियस गव्हर्नमेंट्स पळोवंक गेले काँग्रेस गव्हर्नमेंट बाकीचे जाल्यार म्हाका दिसता खुबशे अशे प्रश्न आजूय येवंक शकतात आनी एखादी आनी लेसन येतलेय बी जाची उत्तरां म्हणून दिवपाकूच जमची ना पूण हाज्या पयलीं एकूच प्रश्न पडटा की लास्ट असेंब्ली जाल्ल्यार सोशल मिडियाची गरमी इतली जाल्या स्पेसिफिकली टार्गेटिंग मुख्यमंत्री ऑर अ फ्यू मिनिस्टर्स तातूंत एक प्रश्न पडटा की हे जे लोक करूंक सोदता तांचो हेतू कितें हे कोण आनी कित्याक करता कित्याक विशय आसात प्रश्न आसात तातूंत सरकार जबाबदारी घेवन मुख्यमंत्री काम सॉल्व करीत वता जशें सुभाष भाऊन सांगलें रिगार्डिंग आमचो लँड स्कॅम्स हॅव बीन देर इन द पास्ट हांव पार्टी जॉईन जाल्लो सुद्दां तेन्ना हांवें सांगिल्लें की बाबा लँड स्कॅम आसा जाल्यार SIT करून घेवपाक जाय आनी आमी SIT मुख्यमंत्र्या कडल्यान करून घेतली 2022 हो सरकार येना फुडें आज केसीस फुडें वचपाक लागल्यो आनी ताचें सोल्युशनूय मेळटलें आरोपी कोण आसा ते मेळपाक लागले syndicate of government officials and those syndicate who were involved in this they exposed जावंक लागले आणि ताजेर कारवाई जाता जाता सरकारचे एक्शनूय जावंक लागले आणि मुख्यमंत्री आमच्या माहिती प्रमाणे पर्सनली मॉनिटर करता ह्यो केसी हातूंतल्यान तोडगे काडून फुडें वचपाक न्याय दिवपाक त्या लोकांक ज्यांची प्रॉपर्टीज हडप केल्ल्यो आमच्या स्वता पर्वरी मतदारसंघात अश्यो केसीस जाल्ल्यो आसा आमच्या कुशिकच्या मतदारसंघात सालिगांव जाल्ल्यो आसा ओल्ड गोवा जाल्ल्यो आसा सेम नावां जी आयिल्ली जे काही राजकारणांत भितर राविल्ले आनी फाटीं कॉन्टेस्टूय केल्ले ती नावां आसात आय थिंक एवरीथिंग इज कमिंग पूण इल्लो टायम दिवचो पडटा फॉर गव्हर्नमेंट एंड गव्हर्नन्स टू परफॉर्म 182 crore स्कॅम म्हणून तो ब्रॉडबँडाचो एक टॉपिक थंय खंय तरी काडिल्लो एसेंब्लीन एज अ IT मिनिस्टर 2009 ह्या सरकारान न्हय 2009तल्यान आतां पर्यंत तुमी कॅल्क्युलेशन करता 22.85 crores including the extension आणि स्कॅम दाखयता कसलो स्कॅम पण हांवें सांगिल्लें स्कॅम आसा जाल्यार दवरा म्हूण टेबल पाठाराचेर आज पर्यंत काय म्हाका काय मेळूं ना आनी somebody wants to go he can definitely go to the court and ask questions ज्या सरकारान तेन्ना काँग्रेस सरकारान 2009 जी केस घेतिल्ली that was basically on बू बेसिस build own and operate ट्रान्सफर जावूं नाशिल्ली आनी आयच्या काळात जो पर्यंत इमिजिएट सोल्युशन येना तितलो पर्यंत हे एक्सटेंशन घेवचें पडटा की सगळी गव्हर्नमेंट थ्रू इंट्रानेट इज कनेक्टेड ऑल्टरनेट सोल्युशन्स आमी फक्त एकूच केलें की मुख्यमंत्र्यान सेंटरा कडेन उलोवन वी ट्राय टू फायंड अ सोल्युशन की सरकार गोंय सरकारांनी पयशे न घालता आमकां सोल्युशन मेळटा काय टू रिप्लेस दीस द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द IT डिपार्टमेंट IT मिनिस्ट्री इन द सेंटर इज एग्रीड आनी अंडर भरतनेट 3.0 आमकां ती सुविधा मेळटा सो आज तुम्ही ती सेव्हिंग जे आम्ही 784 crores केले ताजेर उलोवपाची गरज आसा ना की 22.85 into 9 जे आम्ही आता नाही पयलींचे सरकार फ्रॉम काँग्रेस गव्हर्नमेंट एंड मनी इज बीइंग पेड टू दॅट पर्टिक्युलर फेलो टू बी रनिंग दिस सिस्टम आणि जो पर्यंत नवी सिस्टम आहे ना ती करचीच पडटली हे स्पश्टीकरण करता आसतना कित्याक क्लॅरिटी दिता कित्याक मिडियानी हाजो थोडो आस्पाव घेवचो थोडे विशय तुमकांय समजून घेवपा जाय आणि तुम्ही समजूंक जाय तेन्ना वेन वी बेसिकली पुट इट हेडलायन समज आमी लास्ट टायम म्हणिल्ले की रिस्पॉन्सिबल जर्नलिझम ऑल्सो इज रिक्वेस्टेड कित्याक वयर स्कॅम म्हणून घालो इट लुक्स लायक अ स्कॅम वॉट इज द स्कॅम सो ताच्या खातीर ज्यो गजाल्यो आतां सुभाष भाऊन मांडल्यो आनी आमी मांडटा तातूंत एक आसा की जितले आतां हे आर्टिकल येतात व्हिडिओ येतात
जातूंतल्यान ज्यो न्यूज एक काणी घडोवपाचो प्रयत्न आसा, जातूंतल्यान स्पेसिफिकली चड करून मुख्यमंत्र्याक टार्गेट करपाचो प्रयत्न जाल्लो आसा, ताजे रेप्युटेशन यू वॉन्ट टू टच द रेप्युटेशन ऑफ द गव्हर्नमेंट, थंय खंय नाल्यार खंय म्हाका दिसता इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द ट्रूथ. आनी ताच्या खातीर पत्रकार भावाच्या माध्यमांतल्यान लोकां कडेन एक मागणी आसा की असल्या गजालींचेर तुमी बळी पडनाकात. द गव्हर्नमेंट इज अकाउंटेबल टू द पीपल and we will ensure that whatever we have promised, म्हणजे आता पर्यटन जावं, IT जावं, जबाबदारीन आम्ही काम करता to ensure that we are able to deliver on the promises our departments have made under Dr. प्रमोद सावंत. तसेच भाऊचे तसेच बाकीचे मंत्र्याचे सगळ्यांचे प्रयत्न असा to collectively work under the chief minister and ensure that we are able to deliver as per the promises we have made to the people of Goa. गोंयकारपण म्हणून जायना तितलोच मोग आसपाक जाय आनी आमकां तितलोच आसा. आमकां तितल्याच विशयांचेर आमकां खबर आसा की आमकां ताजेर करपाक जाय फुडें आनी आमी करतले. सर, भुतानी सारख्या प्रोजेक्ट नागरिकांचा विरोध होतोय त्यांच्यावर सर तुमचं मत? हे असे जे काही विषय असतील, असे जे काही विषय असतात त्याकडून नक्कीच गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटिव्ह. कळले ना, सरकार दोळ डापून उगीच रावचे ना. असे काही विषय जे एखादी पयलीं जुने जाल्ले किंवा खूप वर्सां पयलीं जाल्ले तर ते विशया संबंधी गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटायज. आनी सांगपाचें हेतू आसा की गव्हर्नमेंट उगी रावचे, अशें दोळ डापून उगी रावचे. आमी बरोबरचे आसा तेय बी अशें उगी रावचे ना. कळले ना, आमकां दिसलें की गोंयच्या हिताच्या बाधक आसा जर जायत नक्कीच आमी मुख्यमंत्र्याक सांगतले की ह्या हेजेर एक्शन जावपाक जाय. पूण अशे मेगा प्रोजेक्ट्स येता तेन्ना तुमचे डिस्कशन जाता काय ना? कारण मागीर सरकाराचेर एक लोक बोट दाखयता अशे मेगा प्रोजेक्ट. ऑपोजिशन असताना विषय घेवप इज अ ओपन फोरम टू टेक अप युअर इश्यूज. एज गव्हर्नमेंट तू इश्यू घेवंक शकना, यू हॅव टू डिलिव्हर. आमचे सेंटिमेंट जेन्ना असले विषय येतात, आमचे सेंटिमेंट जावं आमचे ह्या विशयाचेर चर्चा मुख्यमंत्र्या कडेन जाता आनी आमी आमचें मत त्या टॉपिकाचेर मांडटा. चीफ मिनिस्टर इज द लिडर ऑफ द स्टेट एंड आवर पार्टी. सो ताजे मंत्रीगणाचे सो ताजे एकदा वन्स ही हॅज टेकन द नो हाव वॉट एवर प्रोसिजर्स म्हाका दिसता येस आनी ही हॅज ऑल्सो बीन टॉकिंग वॉट द थिंग्स आर एंड आय थिंक विल मूव. पूण अशें न्ही की तुमी आतां सांगलें आनी फाल्यां केलें अशें जायना. गव्हर्नमेंट प्रोसिजर्स आर देर आनी जे नोंदणी मंत्र्यांनी आमदारांनी आमच्या ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन मांडिल्ल्यो आसा असले विशयाचेर 100% म्हाका खबर आसा की मुख्यमंत्री योग्य ते हाजेर सोल्युशन दितलो गोंयकारांच्या आनी गोंयच्या हितान. सुभाष सर, इवन आय टेल यू पयलीच खेपे ही असेंब्ली जायना फुडें रोखडेंच 8 दिसां भितर हांव जे असेंब्ली कितें उलयलो म्हणजे पॉयंट बाय पॉयंट सगळे भाशण न्ही, जनरल उलयते न्ही, पॉयंट बाय पॉयंट हे म्हाका ऑब्जर्व जावन येयल्लें आसा. ज्याचेर हांवें मुखार फाल्यां 6 म्हयने किंवा 8 म्हयने हांवें ताचेर एक्ट करपाक जाय. हे फर्स्ट टायम जालो अशें. सर, तुम्ही म्हणताय की सगळे मंत्री तुम्ही एकत्र आहात. असं असताना सुद्धा परवा मॉविन गुदिन्होंनी रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावरती का बोलले ते, याचा अर्थ काय? हे बघा, काही काय वेगळं होऊ शकतं. मॉविन गुदिन्हो इज नॉट सुभाष तोडकर, सुभाष तोडकर नॉट मॉविन. मी ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या लोकांना त्याला आपण भान ठेवून आणि ही 12 लोकांची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे, हे भान ठेवून मी विनीत वागत आहे. म्हणजे मॉविन गुदिन्होनी भान ठेवलं नव्हतं असं म्हणायचं नाही. मी असं असतं, इट डिपेंड्स अपॉन द लोकेशन, सिच्युएशन. समजा लोकांमध्ये अशा प्रकारचा विषय आला तर म्हटलं असेल त्यांना. आता इट डझंट मीन दॅट एंटायर PW इज नॉट फंक्शनिंग वेल. इट डझंट मीन दॅट. आपल्याला एकही शब्द असा घ्यायचा की ज्याच्यातून मॉविन गुदिन्हो सरकारच्या विरुद्ध बोलतोय असं. That should not be the spirit of his statement or whatever he has observed as saying. सर, तुका पूण खंय दिसता की अशें जेन्ना आमचो CM बरें काम करता न्ही सडनली कोण तेजें नांव हो तेजे कामाचें बदनाम करता खंयच्याय कोणाक दिसता ना. म्हणून ते सांगले आता हे जे सोशल मिडियाचे हो जो विषय सोशल मिडियाचे हे जे विषय फाटल्या जावन सादारणशे म्हयने कोण किंवा 15 दीस येवपा लागला पयलीं ताका लागून म्हणटा हांव. ताका लागून दिसलें म्हाका येस आमी नाजाल्यार कशें आसा माननीय मुख्यमंत्र्याचेर कोण ना कोण उलयतात आनी आमी ओगीच तोंड दाखोवन आसात. म्हणजे आमी स्वार्थी जाले. सो आय फेल्ट दॅट आय शूड एक्सप्रेस मायसेल्फ. तुम्ही रागान भायर सरले? रागान डिपार्टमेंटाचेर आरोप लागले की ट्रॅफिक पोलीस
ताका तो खूप फायदे घालता टुरिस्टांक ताका लागून गोंयचें नांव खंय तरी बदनाम जाता. सी 2 गोष्टी आमी लक्षात घेवपाक जाय की एक म्हटल्यार नवीन ट्रान्सपोर्ट एक्ट जो आयला पळय तातूंत भितर फायनाची अमावंट वाडिल्ली आसा पयलीं सारकी ना. एक दुसरें म्हटल्यार लक्षात घेयात आमचे कडेन आमचे 16 लाख पॉप्युलेशन आसा. आमचे कडेन ट्युरिस्ट येतात ते 80 लाख येतात आनी ते 1 कोटीचेर वतले. सगळे ट्युरिस्ट अशें समजुपाचें ना की गोंयकारां सारके तुमच्या सारके एकदम सामके शुद्ध भावनेन आनी बरे स्वभावान येतात अशें. देर आर वेरियस इंटेन्शन. त्यामुळे इंफ्रास्ट्रक्चर ऑफ दीस समजा फाल्यां बांदी मुखार सामकें सोंपें एक इंस्ट्रक्शन दिवपाचें विड्रॉ ऑल द ट्रॅफिक पुलीस फ्रॉम ऑल द रोड्स आनी मुखारी 15 दिसां भितर तुमीच परत करतले. हें कितें चालू आसा एक्सिस्ट ना काय ना आतां ऑफकोर्स काही ठिकाणी एखादी अबुजारपण जाता आसतली काही हाताची बोट आसतली सारकी ना एखादी चड अबुजारपण करता आसतलें तें जावंक दिवपाक जायना. आनी अशे गोश्टी निदर्शन आयले जर जायत नक्कीच माननीय मुख्यमंत्री आनी बाकीचे आमचे मिनिस्टर आसा पळय ते तुका ताचेर एक्शन घेतात आनी सांगतात बाबा अशें न्ही म्हणून रॉंग बिहेवियर. आम्ही ऑलरेडी असले विषय ऑलरेडी आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगिल्ले आसा. तूं म्हणटा ते 100% रॉंग ना पूण एट द सेम टायम आम्ही रिस्पॉन्सिबल टुरिझम जेन्ना म्हणटात सोशल मिडिया कडल्यान तुमी सर्क्युलेशनान पळयतले गाडयेच्या भायर कोण उबे राविल्ले आसता बॉनेटार कोण बशिल्लो आसता वयले ते ओपन करता आनी भायल्याच्यान भायर रावता. 2 व्हिलरार 4 जाण बशिल्ले आसतात तीक जाण बशिल्ले आसतात. आतां हे समज केल्यार दुर्दैवान कितें जालें नेक्स्ट डे टुरिस्टाक कितें जावप जाल्यार परत गोंयची बदनामी. सो ताज्या खातीर चड खंय जाता जशें थोड्या आमच्या आमदारांनी सांगलें अंजुना सारकेल्या भागांत जालें त्यो गजाल्यो म्हाका दिसता नोंद केल्या आसतल्यो मुख्यमंत्र्यान आतां एक निडफूल एक्शनूय जातलें. पूण तुमी दोनी वाटेन समजून घेवपाक जाय की विशय जो येता तो कित्या खातीर येता आनी ताजेर खरें जाय काय नाका. एकदां समटायम्स यू हॅव टू ऑल्सो बी जजमेंटल की कोणे तरी विशय घेतलो जाल्यार एकूच तर्फे पळोवं नाका दोनी तर्फे पळया. आमकांय दिसता की टुरिझमान पळयतकर पर्यटकाक हात सुद्दां लावंक जायना. डज नॉट मीन तितलोच पर्यटक तितलो रिस्पॉन्सिबल जावन जेन्ना पावतलो तेन्ना आमी ते भाशा उलोवंक शकता. सो बॅलन्स करचेच पडटलें. तातूंतल्यान पयर एक गाडी आनी आशिल्ली जर पुलीस म्हणून बोर्ड मारिल्लो आनी टिंटेड आशिल्ली आतां सोडपाची. आतां तो पुलीस म्हणून महाराष्ट्राची आयिल्ली कितें तो पुलीस कसो कळटलो आनी ती टिंटेड पुलिसेक अलावड आसा तांणी बंद केली व्हडलो इश्यू जालो. आतां तेन्ना सरकारान कितें करपाचें असले विशय जेन्ना येतात योग्य तरेन त्या डिपार्टमेंट जें एक्शन घेता थोडे समज इम्प्रुवमेंट जाय आय थिंक गव्हर्मेंट वील लूक इनटू इट एंड इम्प्रूव.